जे पत्रकार परिषद आयोजित केली ती नंतर काय विषय आहे? नमस्कार, मी सुधीर हेंपट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज जळगाव या ठिकाणी एका महत्वपूर्ण विषयावरती प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती की महाराष्ट्र शासन जो प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 आणू पाहत आहे, यामुळे मंदिरांच्या जमिनीवरती जो मालकी हक्क आहे त्याच्यावरती गदा येणार आहे. मंदिरांच्या ज्या जमिनी आहेत, ज्या इनाम स्वरूपात पूर्वीच्या राजेरजवाड्याने दिल्या होत्या, मंदिरं चालवण्यासाठी दिल्या होत्या, या जमिनीवरचे हक्क कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या गोष्टींसाठी महाराष्ट्रातला संपूर्ण मंदिरांचे जे सर्व विश्वस्त आहेत एकत्र आलेले आहेत आणि या सर्वांनी या कायद्याच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत. हा कायदा आम्ही सर्व ताकदीनिशी हाणून पाडू असा निर्धार सर्वांनी केलेला आहे आणि त्याचीच माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद होते. देवस्थानांच्या जमिनी कायदेशीररित्या विकता येत नाहीत, हस्तांतरित करता येत नाहीत. असा असताना हा कायदा कोणासाठी आणला जातोय? वहिवाटदार असतील, कुळ असतील, मिराजदार असतील, शेतकरी असतील, यांचं नाव पुढे केलं जातं आहे. जर खऱ्या अर्थाने सरकारला यांना मदत करायची असेल तर अन्य पद्धती आहेत, अन्य मार्ग आहेत. कर्ज द्यायचे असेल देऊ शकता, सुविधा देऊ शकता, मानधन सुरू करू शकता, परंतु जमिनी नावावर का करून द्यायच्या? नाव त्यांचं पुढं आहे, परंतु याच्या पाठीमागे प्रचंड प्रमाणात काम करणारी भूमाफियांची लॉबी आहे, बिल्डर लॉबी आहे आणि काही ठिकाणी राजकीय मंडळींचा सुद्धा हस्तक्षेप आहे का, अशी शंका भक्तांच्या आणि मंदिर विश्वासांच्या मनात येते. त्यामुळे या गोष्टींचं गूढ लोकांच्या मनात आहे. हा कायदा देवस्थानांच्या जमिनी कायमस्वरूपी वहिवाटदारांच्या नावावर करणार आहे, म्हणून या कायद्याला सर्वांनी विरोध केलेला आहे. सरकारनं हा कायदा तत्काळ मागे घ्यावा. 1 आठवड्याची मुदत आम्ही या ठिकाणी दिलेली आहे, अन्यथा संपूर्ण राज्यभर रस्त्यावरती उतरून मंदिर विश्वस्त, मंदिरांचे हितचिंतक, मंदिरात काम करणारे, मंदिर क्षेत्रात काम करणारे मंडळी सर्वजण हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावरती उतरून आंदोलन करतील हे आम्ही या ठिकाणी सांगतो. आता रस्त्यावर उतरणार आहे, मात्र या संदर्भात आपल्या सरकारशी काही मंदिर महासंघ असेल त्यांचं काही वाटाघाटी झाल्या आहेत का, काही बोलणी दिली आहे? या संदर्भात आम्ही माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिलेलं, मागणी केलेली आहे की अशा कायद्याची घोषणा केल्यानंतरच एवढा जर तीव्र संतोष निर्माण होतोय तर हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारच्या हे विरोधात जाऊ शकतं. याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी सर्वांच्या वतीने, मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही केलेली आहे. नमस्कार, माझं नाव शास्त्री नयन प्रकाश दास, श्री स्वामीनारायण मंदिर जळगाव. आज जळगाव शहरामध्ये मंदिर महासंघाचे जे सर्व कार्यकर्ता आहे, मंदिराचे ट्रस्टी आहे, त्या सर्वांची इथे सर्व उपस्थित झाले आणि सर्वांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आजचा महत्त्वाचा मुद्दा होता की सरकारने ज्या मंदिरांच्या जमिनी आहे त्या जमिनींना, ज्यांच्याकडे त्या जमिनी आहे त्यांच्या नावावरती करण्याचा एक निर्णय घेणार आहे आणि तो त्यांनी घेऊ नये त्या संदर्भामध्ये आजची प्रेस कॉन्फरन्स होती. लहान मोठे जे मंदिर आहे त्या मंदिर चालवण्यासाठी ज्या आपल्या पूर्वजांनी, छत्रपती शिवाजी महाराज, हे गायकवाड सरकार, पेशवा सरकार यांनी मंदिरं चालवण्यासाठी ज्या जमीन दिल्या होत्या, जेणेकरून मंदिरं आतापर्यंत चालत होते आणि त्याच कारणाने मंदिरामध्ये नैवेद्य, आरती, धूपदीप होत होते. त्याच रकमेमधून जर त्या जमीन निघून गेल्या तर मंदिरं सर्व बंद पडतील आणि आपला हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून आम्ही त्या सर्व सरकारकडे मागणी करत आहोत की अशा प्रकारचा कोणताही कायदा सरकारने आणू नये अशी सर्व हिंदूवासी, सर्व भक्तांची आणि संतांची मागणी आहे. स्वामी, आपल्या माहितीप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये अशा किती जमिनी असतील की जे या कायद्याचा त्यांना फटका बसू शकतो? अशा अनेक जमिनी आहेत. जोपर्यंत मी ह्या विस्तारामध्ये सत्संग प्रचारार्थ फिरत असतो, माझ्या नजरेमध्ये तर 100 करता पण जास्त असे मंदिर असतील की ज्यांच्या मंदिरांच्या जमिनी आहे त्या कोणी घेऊन घेतले आहे. या प्रसंगी आज आम्ही दुसरं पण एक सरकारकडे अशी मागणी करत आहोत की गुजरात आणि कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे सरकारने नियम केलेला आहे की मंदिरांच्या जमिनी जर कोणी घेतल्या तर त्यावरती कडक कारवाई केली जात असते, तर त्या प्रकारची कडक कारवाई महाराष्ट्र शासनाने पण केली पाहिजे आणि मंदिरांच्या जमिनी ज्यांनी घेतलेल्या आहेत त्या पुन्हा मंदिरांना वापस मिळाल्या पाहिजे.